कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास अरुण डोंगळे यांनी नकार दिल्यानंतर एक आठवडाभर नाट्यमय घडामोडी घडल्या। जिल्ह्याच्या नेत्यांकडून गोकुळच्या हालचालींवर कंट्रोल असताना अरुण डोंगळेंनी थेट अदृश्य शक्तीच्या आधारावर बंड केलं। मात्र अदृश्य शक्ती ही अदृश्यच राहिल्यानं त्यांचं बंड आता थंड झालंय आणि नाईलाजास्तव का असेना डोंगळेंना राजीनामा देत आपली शस्त्र म्यान करावी लागत आहेत। अर्थात चंदगड मधील एका कार्यक्रमात डोंगळेंची गाठ घेत मंत्री मुश्रीफांनी जे सांगायचे ते सांगितलं, पण यानंतरच्या ही राजकीय घडामोडीत डोंगळेंना याचा त्रास होऊ शकतो। कारण अदृश्य शक्ती आता थंड झाली, त्यामुळे डोंगळेंना जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी पंगा घेणं त्यांच्यासाठीच आत्मघात ठरू शकतो। दोन्ही नेते तसे प्रबळ आहेत। सतेज पाटलांनी मात्र या घडामोडीत न बोलता कार्यक्रम केलाय, अशी स्थिती आता तयार झाली। कारण अध्यक्षपदासाठी जे नाव पुढे येते ते शशिकांत पाटील चुयेकर हे सतेज पाटलांचा हुकमी एक्क्यापैकी एक समजले जातात। पण आमदार चंद्रदीप नरके, संचालक अमरसिंह पाटील यांचे ते नातेवाईक आहेत हे देखील विसरता येणार नाही। आणि या निवडीला आणखी काही पैलू आहेत, नेमके कोणते आहेत पाहूया। गोकुळ दूध संघाची निवडणूक 1 वर्षावर येऊन ठेपली, त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना अध्यक्ष हा आपल्या मर्जीतील हवा होता। ही बाब चुयेकर यांच्यासाठी हिरवा कंदील दाखवणारी ठरली। शिवाय सर्वमान्य चेहरा आणि महायुतीचा अध्यक्ष करा या भूमिकेवर देखील डोंगळे ठाम होते आणि यातूनच संस्थापकांचाच मुलगा म्हणून शशिकांत पाटील चुयेकर यांचं नाव पुढे आलं। दुसऱ्या बाजूला गोकुळ दूध संघाने आजच्या घडीला जिल्ह्यातील 5.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवलाय। घराघरात खऱ्या अर्थानं गोकुळ नांदू लागले। गोकुळची स्थापना 1963 साली ND सरनाईक यांच्या माध्यमातून आनंदराव पाटील चुयेकर यांनी केली आणि आता निवड होणारे शशिकांत पाटील हे चुयेकर यांचे चिरंजीव। मिळालेल्या माहितीनुसार मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्यात बैठक होणार आहे। या बैठकीत चर्चा होणार आहे आणि यानंतरच या नावाची घोषणा केली जाणार आहे असं म्हटलं जातंय। शशिकांत पाटील चुयेकर यांनी आजपर्यंत चुयेगावचे सरपंच पद, बिद्री साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी संघाचे संचालक, गोकुळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यात। याशिवाय श्रीराम दूध संस्था, हर हर महादेव पाणी पुरवठा संस्था यामध्येही त्यांचं महत्वाचं योगदान राहिले। त्यांच्या दिवंगत मातोश्री जयश्री पाटील चुयेकर या देखील गोकुळच्या संचालक होत। असं असलं तरी अद्याप मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विनय कोरे यांच्यात होणारी बैठक, त्यातील नेत्यांची चर्चा आणि यात एकमत झाल्यानंतर होणारी घोषणा असं ते समीकरण असणार आहे। त्यामुळेच आजच्या घडीला चुयेकरांचं नाव आघाडीवर असलं तरी अधिकृत घोषणेपूर्वी काही सांगता येऊ शकत नाही, कारण ते कधीही नाकारलं जाऊ शकतं। त्यामुळे काय होतंय, एकमतानं नेते कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालणार आणि चुयेकर असतील किंवा इतर प्रचलित चेहरे जे आहेत, जे चर्चेत नाव आहेत, त्यांचं काय होणार हे त्या बैठकीनंतरच ठरणार आहे। येत्या काही दिवसात ही बैठक पार पडणार असून तिन्ही नेते काय निर्णय घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। त्यावेळी आम्ही ते अपडेट देत राहू। तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।